हॅलो फ्रेंड्स. तर आम्ही मस्त पावभाजी खायला आलोय. कोमल, मी आणि भाऊजी. भाऊजी हाय. आणि चिंटू चिंटू हाय का? हाय कर हॅलो हाय का? मूड नाही, मोबाईलमध्ये बिझी आहे. सो मिंटूला आम्ही घरी ठेवून आलोय. त्याला नाही आणला, थंडी आहे ना बाहेर, मग तो झोपलाय. मस्त पावभाजी आली विथ चीज. या सगळे मस्त डिनरला. तुमचं झालं ना तर पॉज करा. नुसता पास्ता खायचा आहे. हा ही एक नुसता पास्ता खायचा आहे. घरचं जेवायला नको. एवढी सुंदर पावभाजी ना. आम्ही आलोय नवी मुंबईमध्ये लॉ कॉम्प्लेक्सला. कामधेनू फूड्स इथे पावभाजी खायला मस्त आहे. हा बाबा. तुम्हाला बघितलं राऊंड मारून तुम्ही आपण सगळ्यांना. मिनिटाने साथ दिली म्हणजे काय ले पण जायचं का स्पेशल साईडला? नाही बाबा. आवाज उठला नाही तो. चला राऊंड मारूया. काय सांगता येत नाही कोमल आईंनी. सो आता मस्त पावभाजी खाल्ले. आता घरी चाललंय. मग एकाच गाडीवर आले. हा ब्लॉग जर पोलिसांनी चुकून बघितलं तर 100% आमच्यावर फाईन पाठवेल. एका गाडीवर 4 जण आहे. आता रात्रीचे कोणच नाही पोलीस. आता चाललं मोबाईल जर गेला तर भाऊजींचा काळचा तर ठोकत. माझा मोबाईल मी तुमच्या आवडता सेम आयफोन 14 आहे. सेम आहे. मला काय नाही. तिने फोडला. तुमचं तुम्ही बघा. माझा कचरा माझी जबाबदारी. तसं मी सांगेन तुझी बायको तुझा खर्च तू बघ. त्यांनी ऑलरेडी आधी सांगून ठेवले, जो कोणी मुलांच्या हातात मोबाईल देईल, ज्याचा मोबाईल फुटेल तो स्वतः त्याचा मोबाईल लीक करेल. मुलाच्या आईकडे दिलाय ना. आई एवढी कशी हलगर्जी असू शकते? नाही, माझं ठीक आहे. आता मी नाही पाडणार. पण विहानने माझे 2दा डिस्प्ले फुटलेत मोबाईलचे. 2दा नसते भाऊजी, जास्त वेळ झाले. युट्यूब मधनं तुम्हाला काय रेव्हेन्यू येत असेल तर मी हसी खुशी माझा मोबाईल पाडा म्हणून सांगितलं असतं. वेलकम बॅक टू वन मोर न्यू ब्लॉग. तर तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. सो आत्ता वाजलेत 5:30. तर मी आत्ता ब्लॉग शूट करते. बिकॉज दिवसभर आज जरा बिझी डे होता, त्यामुळे काहीच नाही हे करता आलं, शूट नाही करता आलं. तर बोलले आता थोडं हे आता करूयात. सो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या साधनाजवळ चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आता थोड्या वेळाने आईसोबत मी कियान आम्ही एका कार्यक्रमासाठी जाणार आहे. एका ठिकाणी बारसं आहे, त्या बारशाला मी आईसोबत जाणार आहे. आई बोलल्या चल तू माझ्यासोबत आपण जाऊयात. सो आम्ही जाणार आहे. सो आता मी तयारी करते, कारण की लेट झाला आहे. आईंनी 6 वाजेपर्यंत मला रेडी राहायला सांगितलं आहे. बघू तोपर्यंत. हे बघा इथे कियान काय करतोय. मीनू की हॅलो. सो तो आजारी आहे, सर्दी झाली आहे. एवढा क्रँकी होते ना, एवढा क्रँकी. त्याला ज्या गोष्टी आवडतात ना सगळ्या काढून दिल्यात. मग तो त्याचसोबत त्याला टॉईज बिलकुल नको असतात, बिलकुल नको असतात. आपलं मेकअपचं सामान, लिपस्टिक हे असं वगैरे असं पाहिजे असतं. हो ना बबू. ते नाक गळते. एवढी सर्दी झाली आहे ना त्याला भयंकर, त्यामुळे तो खूप चिडचिड करतोय. सो
त्याला सर्दी झाली आहे, खूप सर्दी झाली आहे. आणि हाच नाही, विहानसुद्धा खूप आजारी आहे. विहानला पण ताप वगैरे, सर्दी, खोकला सगळं आहे. सकाळी दवाखान्यात वगैरे घेऊन आलो दोघांनाही. आणि जरा थंडी पण आहे ना, खूप वातावरण कधी गरम होतं, कधी थंडी वाजते, त्यामुळे मुलांच्या तब्येती बिघडत आहेत. त्यामुळे लक्ष द्यावं लागतं मुलांकडे. आता विहानही झोपला आहे. आम्हाला लगेच उठायचं असतं. मम्मी उठले की आम्ही लगेच उठतो, हो ना मिंटू? तो आता मी पटपट तयारी करते. मुलांना पण रेडी करायचं आहे. विहानला पण उठवते झोपेतून उठवायचं म्हणजे एवढं मला हे होतं ना, कारण की झोपेतून उठावलं ना एवढं चिडचिड करतो, चिडचिड नुसता क्रँकी. सगळेच मुलं चिडचिड करतात, पण किती रड त्यापेक्षा झोप पूर्ण उठेल. पण आवरायचं पण आहे, त्यामुळे आता उठवावं तर लागणारच आहे. सो त्याला उठवते, दूध वगैरे प्यायला देते आणि मग त्याची पण तयारी करते. माझी पण आधी करून घेते आणि मग चला भेटूयात नंतर. स्टे ट्यून. काय झालं? भूक लागली? हो, झोप आली त्याला भूक लागली वाटतं.